आणि बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे, पण त्यापूर्वी केंद्र सरकारचं खाते वाटप अखेर जाहीर झालंय। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकारचा काल शपथविधी जाहीर झाला। शपथविधी सोहळा पार पडला आणि आज खाते वाटप जाहीर झालंय। सर्व महत्त्वाची खाती भाजपनं आपल्याकडेच ठेवल्याचं स्पष्ट होत आहे। अमित शहा यांच्याकडे पुन्हा एकदा गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर राजनाथ सिंह हे पुन्हा एकदा देशाचे संरक्षण मंत्री असतील। परराष्ट्र खात्याचा कारभार उत्तम कामगिरी बजावणाऱ्या एस जयशंकर यांच्याकडे पुन्हा एकदा सुपूर्द करण्यात आला आहे, तर निर्मला सीतारामन यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा अर्थमंत्री पदाचीच मोहर उमटल्याचं कळत आहे। रेल्वे विभाग सुपूर्द करण्यात आला आहे पुन्हा एकदा अश्विनी वैष्णव यांच्याकडे। तर नितीन गडकरी यांच्याकडे मागच्याच काळातलं रस्ते आणि परिवहन हे विभाग असतील। केंद्रीय कृषी मंत्री असतील शिवराज सिंह चौहान। एक मोठा निर्णय एनडीए सरकारचा। जेपी नड्डा केंद्रीय आरोग्य मंत्री, मनोहरलाल खट्टर ऊर्जा आणि नगरविकास मंत्री, राम मोहन नायडू केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री, याशिवाय धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण विभाग हा महत्त्वाचा विभाग सोपवण्यात आला आहे। चिराग पासवान यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय, किरण रिजिजू यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्री, तर भूपेंद्र यादव यांच्याकडे वन आणि पर्यावरण मंत्रालयाचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे। हरदीप सिंह पुरी यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालय देण्यात आलं आहे, तर जीतनराम मांझी यांच्याकडे यापूर्वी नारायण राणे यांच्याकडे असणारं लघु सूक्ष्म उद्योग हा विभाग देण्यात आला आहे। मनसुख मांडवीय हे कामगार मंत्री असतील, तर सर्वानंद सोनोवाल हे बंदरे आणि जहाज मंत्री असतील। एनडीए सरकारचं खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे। देशातील सगळ्यात महत्त्वाचा आणि गेल्या काही काळात शेतकरी आंदोलनामुळे चर्चेचा ठरलेला विभाग कृषी मंत्रालय, शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे।